प्रिय मित्रांनो, आज बुधवार आणि 9 जुलै आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की मिसर देशामध्ये आता दुष्काळ पडलेला आहे. त्या अगोदर आपण पाहिलं होतं की ह्या मिसर देशामध्ये 7 वर्ष सुकाळ होता आणि 7 वर्ष दुष्काळाची आता आलेली आहेत. परंतु त्यावेळेला परमेश्वराच्या सामर्थ्याने योसेफ नावाच्या माणसाला परमेश्वराने दर्शन दिलं होतं. म्हणून राजाने योसेफला नेमलं आणि त्या योसेफद्वारे पुढच्या 7 वर्षासाठी तू सगळं अन्नधान्य साठवून ठेव असं त्याला सांगण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्याने केलं होतं. हो प्रिय बंधूंनो, जेव्हा मिसर देशामध्ये दुष्काळ पडला तेव्हा राजाने लोकांना सांगितलं की तुम्ही योसेफकडे जा आणि तो तुम्हाला सहाय्य करेल. आणि लोक योसेफकडे जात होते आणि योसेफ आपली गोदाम उघडून त्यातून अन्नपाणी लोकांना देत होता. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की योसेफचे भाऊ सुद्धा दुसऱ्या देशातून त्याच्याकडे अन्नासाठी येत आहेत. आणि अशा वेळेला त्याला आठवण झाली, कारण हे भाऊ आले आणि त्याने जमिनीपर्यंत लवून त्या योसेफला नमस्कार केला. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्याचं हे स्वप्न त्याने काही वर्षापूर्वी आपल्या भावानं सांगितलं होतं की मी आलो तेव्हा माझ्या दुसऱ्या 10-11 भावांनी मला नमस्कार घातला. त्यावेळेला भाऊ चिडले होते, परंतु आज त्यांनीच ते सत्य करून दाखवलं आहे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराची योजना कुठे कशी पूर्ण होते हे आपल्याला कळत नाही. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे त्याचे 11 भाऊ आल्यानंतर आणि त्याने नमस्कार केला आणि त्यावेळेला योसेफला त्यांची खूप दया आली आणि योसेफ त्याला कसं अन्न पाणी देतो हे आपण त्या गोष्टीत पाहतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा शुभवर्तमानामध्ये आपण लक्ष घालतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या 12 इस्रायली लोकांप्रमाणेच तो 12 प्रेषित नेमतो. आणि हे 12 प्रेषित देखील पुरुषांमधूनच निवडले जातात. हो माझ्या प्रिय बंधूंनो, त्या 12 प्रेषितांना परमेश्वर जणू काही एक अधिकार देतो की तुम्ही जाऊन सुवार्ता पसरवा. हो माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यावर जबाबदारी टाकतो आणि त्यांना अधिकार देखील देतो, कारण त्यांच्याद्वारे निरनिराळे चमत्कार व्हावेत म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्यांची शक्ती बहाल करतो. आणि त्यानुसार आपण पाहतो की हे शिष्य निरनिराळ्या ठिकाणी जातात, चमत्कार करतात आणि येशूची सुवार्ता देऊन जगाला सांगतात की देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, तुम्ही तयारी करा. हो माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराचं राज्य आपल्यामध्ये आलेलं असेल तर त्या क्षणापासूनच आपण पूर्णपणे तयारी करावी आणि ख्रिस्ताचं स्वागत आपल्या जीवनात केलं, पवित्र आत्म्याचं स्वागत आपल्या जीवनात झालं तर नक्कीच आपल्या जीवनात आपण जणू काही सुवर्ण मध्य साधू शकतो आणि परमेश्वराचं जे तारण कार्य आहे ते आपल्यामध्ये पूर्ण होऊ शकेल. म्हणून आजच्या दिवशी परमेश्वराकडे विनंती करूया की त्या परमेश्वराचं सामर्थ्य आणि त्याची कृपा, त्याची शक्ती आणि त्याचं सगळं दैव आपल्या प्रत्येक माणसामध्ये येवो.